नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे श्री क्षेत्र निमगाव खंडोबा घाटामध्ये। मित्रांनो, खेड तालुका भव्य शिवजयंती महोत्सव 2026 निमगाव खंडोबा घाटामध्ये भव्य बैलगाडा शर्यत येत्या 26 मे रोजी होणार आहे। आज आपण घाटात आलेलो आहे। आज आपल्याला यात्रा कमिटी भेटलेली आहे। गाडा मालकांसाठी काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। मयूर शेठ, नमस्कार। नमस्ते। भव्य बैलगाडा शिवजयंती उत्सव 2026 लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री दिलीप अण्णा दत्तात्रय मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका सहकार बैलगाडा संघटना आयोजित निमगाव घाटामध्ये ही यात्रा पार पाडणार आहे। तर कधीपासून यात्रा आहे, यात्रेचं नियोजन कसं आहे, किती गाडा मालकांना संधी भेटलेली आहे ते सांगा। खेड तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी आयोजित सालाबादप्रमाणे भव्य शिवजयंती उत्सव याही वर्षी अतिशय उत्साहाने साजरा होत आहे। या शिवजयंतीच्या निमित्ताने अनेक बक्षीसदात्यांनी आम्हाला भरघोस अशी मदत केलेली आहे। त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं इनाम 2,68,000 असेल, द्वितीय क्रमांकाचं 1,68,000 असेल, तृतीय क्रमांकाचं 68,000 असेल, तसेच 1 ते 15 नंबर फायनल आहे। त्यामध्ये 1 क्रमांक 2,51,000, 2 क्रमांक 2,25,000, 3 क्रमांक 2 लाख, 4 क्रमांक 1,75,000, 5 क्रमांक 1,51,000 अशा पद्धतीने 15 क्रमांकापर्यंत आपले फायनलचे बक्षीस आहेत आणि फायनल ही दररोजच्या दररोज संपन्न होणार आहे। या यात्रेसाठी आम्हाला दरवर्षी अनेक बक्षीसदाते सहकार्य करतात। तसेच निमगाव ग्रामस्थ असतील आणि संपूर्ण यात्रा कमिटी असेल, यांच्या जोरावर ही यात्रा अतिशय भव्य दिव्यपणे साजरी होत असते। याही वर्षी यात्रेचं स्वरूप हे मोठं आहे आणि अतिशय उत्साहामध्ये यात्रा पार पाडणार आहे। यावर्षी ज्या दिनकरांनी आम्हाला मदत केली त्यांचं प्रथमतः मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या सहकार्याने ही यात्रा नेहमीच चांगल्या यशस्वीपणे पार पडते। यात्रा ही उद्या म्हणजे 26/5/2026 ते 30/5/2026 असे 5 दिवस संपन्न होणार आहे आणि यात्रेचं रोजच्या रोज फायनल असणार आहे। टोकन किती घेतलेले आणि रोज किती गाडी पाळणार? या यात्रेसाठी टोटल 950 टोकन झालेले आहेत आणि रोज 190 प्रमाणे गाडा पळणार आहे सिरियलचा आणि 20 गाडी फायनलचे पळणार आहेत। भाऊ नमस्कार। खेड तालुक्यातील शिवजयंतीचं खूप मोठं नियोजन आहे। भरपूर गाडा मालकांना संधी भेटलेली आहे। या यात्रेसाठी काय नियमावली राहील आपल्याकडून? खेड तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार माननीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाने खेड तालुक्यातील सर्व बैलगाडा मालक असतील
खेड तालुका सहकार बैलगाडा विमा कंपनी तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटना खेड तालुका या सर्वांच्या सहकार्याने या शिवजयंतीचं आयोजन दरवर्षी सालाबाद प्रमाणे केलं जातं आणि हे करत असताना अनेक देणगीदार अतिशय सरळ हाताने या ठिकाणी मदत करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण भरघोस अशी बक्षिसं या ठिकाणी ठेवतो आणि शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो. हा पार पाडत असताना आता आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी 2020 भरवल्या जातात, जास्त दिवस यात्रा भरवायला कोण नको म्हणतो, परंतु ही सर्वसामान्य गाडा मालकांची शिवजयंती असल्यामुळं आपण सर्वांना या ठिकाणी जेवढे टोकन येतील तेवढे दरवर्षी घेतो आणि 5 दिवस चालू यात्रा 6 दिवस चालू हे सर्व गोरगरीब मोठे गाडा मालक असतील सर्वजण त्यांना संधी मिळावी म्हणून आपण सर्व टोकन घेतो. तर आता गेले 4 वर्ष आपण सेमी आणि मेगा फायनल करत होतो. या वर्षी आपण थोडासा बदल केलाय आणि डबल गाड्या मालकांना यायला नको, बऱ्याच ठिकाणी 3-3 राऊंडच्या यात्रा देखील झालेल्या आहेत, म्हणून यावर्षी शिवजयंतीला आपण रोजच्या रोज फायनल ठेवलेली आहे. म्हणजे एका दिवसातच गाडा मालकाला एकताच यायचंय आणि फायनल खेळून घरी जायचंय. परंतु आता हे करत असताना आपण पाहतोय गाडी उरकत नाहीत आणि मग टोकनला हा लवकर आला तो लवकर आला रॅकला वादविवाद होतात, ते होऊ नये म्हणून आपण टोकनची शिस्त यावर्षी पुन्हा दरवर्षी सारखी अतिशय कडक ठेवतोय. टोकन लकी ड्रॉ पद्धतीने आपण सिद्धेश्वर मंदिरात केलेली आहे, जो येईल त्याला टोकन दिले. त्यामुळे लकी पद्धतीने देवाच्या दारात जो तुमचा टोकन आलाय त्या टोकनला आपण सगळ्यांनी यायचंय आणि आपला गाडा पळवायचा आहे आणि डिपॉझिटची रक्कम पूर्णपणे पावती दाखवायची आणि ती रक्कम पूर्णपणे पाठीमागे घेऊन जायची. या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचं 500 रुपये कटिंग करत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि ते करत नाहीये म्हणून आपण फक्त वेळेत यायचंय. टोकन निघून गेला आपण PDF ला टायमिंग टाकलेलं आहे, एकदा तुमचा टायमिंग गाडा हजर नसला कोणतीही तक्रार ऐकणार नाही. आणि दरवर्षी आपण आता 3-4 वर्ष झाले पाहतोय की बाबा कुणाचा गाडा पळू ना पळू टोकन निघून गेला आपण डिपॉझिट जप्त करत नव्हतो, परंतु त्यांनी झालं काय, लोक शिस्त पाळताना दिसलं. गेल्या वर्षी आम्हाला लाईनवर खूप त्रास झालेला आहे. आपण कुणाबरोबर वाद घालायला आपण घालत पण नाही, कारण सगळी लोक आपलीच असतात. मग सगळ्यांची जर शिवजयंती आहे तर त्यांनी आपापल्या टोकनला या. ह्या वर्षी जर तुमचा टोकन निघून गेला तर तुम्हाला फायनलच्या आधी जर वेळ मिळाला 5:30च्या आधी जर घाट उरकला आणि वेळ राहिला तर तुम्हाला संधी, अन्यथा डिपॉझिट जप्त आणि बैलगाडा देखील झोपून दिला जाणार नाही. तुम्ही आले आणि 10 गाडे गेले आणि आमचा गाडा आला आता मध्ये घ्या, तसं होणार नाही. जर फायनलच्या आधी वेळ मिळाला तरच फक्त संधी. त्याच्यानंतर बैलाचा नियम 1 ते 5व्या दिवसापर्यंत पहिला एकदाच पळवायचा. डबल आढळला ती बारी पहिल्या राऊंडला पळाली पण फायनलच्या आधी आमच्या लक्षात आलं तर ती बारी फायनलला झोपून दिली जाणार नाही. ती बारी इनामात बाद, पहिली पण बाद आणि नंतरची पण बाद. त्यामुळे डबल बैल चालणार नाही, एक बैल एकच. त्याच्यानंतर पहिल्या फेरीला कांड 70 फुटावर राहील, फायनलला ते 60 फुटावर राहील. त्याच्यानंतर आपण घोडीचा जो एक नवीन नियम टाकलेला आहे यावर्षी, आपण अनेक घाटात पाहिलेले. पहिले आपण कांद्याच्या आणि चोकाटाच्या मध्ये घोड्या सोडल्या काही लोकांनी, बैलांना पळता यावं, काही घोड्यांना घोडीची सवय असते. परंतु त्याचा नंतर असा हे झालं की जाकी बसून घोडीमध्ये सोडायला लागले आणि नंतर बैलाच्या शेपटीला हात घालायला लागले. ते चुकीचं आहे. आपण छकडीमध्ये पण पाहिलं असेल, शेपटी पिरगळणं हा गुन्हा आहे. म्हणून आपण ह्या घाटामध्ये असा नियम केलाय, तुम्ही मोकळी घोडीमध्ये सोडा, काही अडचण नाही. परंतु जाकी बसून घोडेस्वार बसून घोडी कांड्याच्या आणि जुकाटाच्या मध्ये पळून दिली जाणार नाही. असं केलं तर संबंधित घोडी स्वारावर गुन्हा दाखल केला जाईल आणि गाडा मालकावर पण केला जाईल. घाटात कोणत्याही प्रकारचं काठी चाबूक वापरायचा नाही. आणि अजून एक आपण पाळलंय, एवढा छान सुंदर आपला देवाचा बैलगाडा म्हणतो आपण त्याला आपण पाय लावत नाही. त्याच्यात मुळात गाडा भरपूर वाजत असतो आणि त्याला आपण तेलाचं डबडं बांधतो आणि त्या गाड्याचा आणि त्या सगळ्या फोटोचा शो घालून टाकतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, गाडा ऑलरेडी खूप वाजत असतो, तर डबड्याचा आवाजही बैलापर्यंत एवढ्या स्पीकरच्या आवाजामध्ये जात असेल असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे घाटामध्ये कोणत्याही प्रकारचा डब्बा पाठीमागे गाड्याला बांधून दिला जाणार नाही. त्यामुळे तो कुणी घेऊन येऊ नका, ही सगळ्यांना नम्र विनंती. त्याच्यानंतर आपण लाईनला PDF तर सगळ्यांना आलेलीच आहे आणि ज्याप्रमाणे आता झालेली पेटला यात्रा झाली, आपण याआधी निमगावला स्टिकर सिस्टीम केलेली होती आणि ह्या वर्षी देखील आपण टोकनला स्टिकर सिस्टीम केलेली. स्टिकर प्रमाणेच गाडी आत येतील आणि गाडी पळतील. त्यामुळे कुणी आमचा शेवट टोकन आहे आणि मग आम्ही सकाळी लवकर येतो मग आम्हाला बैल नाही म्हणून जुंपू द्या, तर सगळा अववेळ होतो. 1-2 येऊन थांबत नाही,
पहिल्यांदा एक दोघं जण आले की तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत 50-50 जण सकाळी लवकर येतात आणि मग सगळ्या टोकनचा लाईनला गोंधळ होतो. त्यामुळे ज्याचं शेवट टोकन आहे त्यांनी शेवटच या, त्यांनी काही लवकर येऊ नका. आपण टायमिंग दिलाय, तुमच्या टायमिंगवर तुमचा गाडा पळेल. आधी हुकून गेलाय त्यांना तुमच्या आधी संधी मिळणार नाही. त्यामुळे कुणीही लवकर येण्याचा इथं काही प्रयत्न करू नका. कुणीही इथे ऍडजस्टमेंट करणार नाही. यात्रा सगळ्यांची आहे. त्यामुळे मी म्हणलंय, मयूर शेठ म्हणले, संभाजीराजे म्हणले, समाधान शेठ म्हणले, असं कोणाचं नाव सांगून इथं लवकर येऊ नका. कुणी तुम्हाला जो शब्द देईन तुम्ही त्याच्याशी बांधील राहा. मात्र इथं लाईनला अजिबात गाडामध्ये घेतला जाणार नाही. सगळे नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातील. शिवजयंती उत्सव हा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी सगळ्यांचं सहकार्य गरजेचं आहे. इनामाचा विषय, इनाम हा 5 दिवस विभागून दिला जाईल आणि फायनलचा इनाम देखील 5 दिवस सेपरेट आणि हा विभागून दिला जाईल. जरी 2 बाऱ्या 1 नंबरला झाल्या सेम पॉइंट मध्ये तरी पहिली पहिल्यात, दुसरी दुसऱ्यामध्ये जाईल. त्यामुळे जो बाकी गेल्या वर्षीचे बाकी नियम होते तेच या वर्षी सगळे राहतील. परंतु फक्त सेमी आणि मेगा फायनल नसणार तर रोजच्या रोज फायनल असणार आहे. पुन्हा एकदा सर्व गाडी मालकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी नियम अटी पाळा. फक्त टोकनचं, आपल्याला टोकनचीच नियम सगळ्यात महत्वाचा आहे. कारण त्यामुळे जो यात्रा भरवतो त्या माणसाला देखील आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. आम्ही इथं सगळेजण आत्मत असतो आणि मग आपण मागून येणार, परत नाराज होणार आपण, आणि मग माणूस काय करतात 5-5, 6-6 दिवस यात्रा भरवायला कमिट्या नको म्हणतात या फक्त लाईनच्या गोंधळामुळे. म्हणून सगळीकडे 20 गेलेत. मग आम्ही जर सगळ्यांना कमिटीने जर सर्व गाडा मालकांना संधी दिलेली आहे, सगळ्यांचे गाडे देवाच्या दारात पळाले पाहिजेत, म्हणून फक्त आपण टोकनवर या. डिपॉझिट जे दिलंय त्याची पावती तुम्हाला दिलेली आहे, ते टोकन नाहीये. टोकन लाईनवर मिळेल आणि ती ओरिजिनल पावती या ठिकाणी दाखवायची आणि आपलं पूर्ण डिपॉझिटची रक्कम माग घेऊन जायची. जबाबदार माणसाला पावती घेऊन पाठवा, नंतर तक्रार चालणार नाही. नाही ते कलर जरा लगेच काढतात, त्यामुळे त्याच्यावर पावती तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. मोबाईलच्या फोटोवर देखील पैसे परत मिळणार नाहीत. त्यामुळे ओरिजिनल पावती या ठिकाणी घेऊन यायचं, टोकन रॅकवर घ्यायचं. यात्रेमध्ये आपण टायमर, अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्ह्याच्या वतीनं जो आपण टायमरचा नियम केला होता की 4 मिनिटाचा टायमर राहील. भिर केलं की टायमर चालू होईल आणि 4 मिनिटाचा टायमर राहील. ज्याचं त्यांनी माणसं घाट, निमगावचा घाट लांब आहे, पटपट गाडा झोपल्यानंतर आपल्या माणसांनी पटपट वर जायचंय आणि 4 मिनिटाचा टायमर. बऱ्याच ठिकाणी 3 मिनिटाचा टायमिंग हा यात्रा कमिटीने केला, परंतु कोणत्या गाडा मालकाने देखील तक्रार केली नाही. त्या 1, 2, 3च गाडा मालकांची तक्रार आली. कमिटीचा निर्णय हा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा 4 मिनिटाचा आहे. त्यालाच अनुसरून आपण या ठिकाणी देखील 4 मिनिटाचा टायमर धरतोय. याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि टायमर होऊन गेला आणि माईकवर फक्त आपण कोणाचा अपमान करण्याची येतो, गाडा बाद आहे असं म्हणणार नाही. तुम्हाला वाटलं आपला टायमर झालाय, तुम्ही बैल मागं घेऊन दुसऱ्या नावावर जुंपली, अडचण नाही. पण तुम्ही टायमरच्या पुढे गेले, गाडा जुंपला, आम्ही बाद पुकारणार नाही, पण तो गाडा बाद असेल, गाडा यादीला बाद असेल आणि ती बैल परत झुपली तर ती डबल बनून काय धरली जातील आणि ते दोन्ही गाडे बाद होतील. नमस्कार. सर्व गाडा मालकांना आव्हान आहे की सर्वांनी खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी, म्हणजे दरवर्षी आम्ही खंडोबा केसरी घेतो, त्यांना आव्हान केलं होतं. सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वर जे गाडे मालक त्यांना लांबून येणार त्याला आता सांगतो की खालचे तळाशी रॅकच्या पाठीमागे, म्हणजे तळाशी वापरतो त्याच्या पाठीमागे प्रायव्हेट जागा आहे. त्यामुळे कोणी खाली आहे ना त्याला त्रास होईल आणि बागा येते. त्यामुळे कोणी बैल खाली आणि त्यांच्या गाड्या घेऊन येऊ नये. त्यांनी वर मंदिराच्या पायथ्याशी म्हणजे आळ्याची खूप मोठे ठे केलेले, त्या ठेच्या त्यांनी सगळ्यांनी बैल उतरवायची आणि जे त्याचं टोकन आहे तेव्हा ती बैल खाली घेऊन यायची. हे त्या सर्व गाडा मालकांना मी आव्हान करतो निमगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवजयंतीच्या उत्सव कमिटीच्या वतीने.